मित्रांनो, ग्रॅव्हिटी डॅम मध्ये 8 प्रकारचे मेजर फोर्सेस आपण बघितलेले आहेत. त्यातला एक आहे आईस प्रेशर, ज्याच्यावर आपण जास्त डोकं खर्च करत नाही, तर सरळ सरळ आयएस कोडने दिलेली व्हॅल्यू जी असते ती आपण कन्सिडर करतो. सपोज कोल्ड एरियामध्ये जर एखादा डॅम असेल तर रिझर्वायरची जी वॉटर लेवल असते तिच्या टॉपला आईसचा लेअर फॉर्म होतो आणि तो लेअर जो आहे तो जसा तयार होतो तसा तो एक्सपांड होतो आणि या वॉल वरती या प्रकारे फोर्स एक्झर्ट करतो. हा जो आईस प्रेशर आहे तो ऍज पर IS 6512 आपण किती घेतला पाहिजे तर 250 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर ओव्हर द एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. सो जो काही कॉन्टॅक्ट एरिया आहे त्या कॉन्टॅक्ट एरियावर 250 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर या हिशोबाने आपण त्याला घेतला पाहिजे. म्हणजे बेसिकली तुम्ही याला एरियाने जर मल्टिप्लाय केलं एक्सपोज्ड एरियाने किंवा कॉन्टॅक्ट एरियाने तर तुम्हाला तो आईस प्रेशरचा फोर्स मिळून जाईल आणि तो ऑलवेज लिनियरली ऍक्ट करतो अलॉंग द लेंथ ऑफ द डॅम.